आवश्यकाला वाटतं. जवळ आले ना लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी. ओ गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी. ब्रह्मा विष्णु तोची महेश्वर ब्रह्मा विष्णु तोची महेश्वर मन लागो रे 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 माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी.
गुरु भजनी मन लागो रे लागो माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी गुरुचरणाची ही घोडी गुरुचरणाची ही गोडी ओ गुरुचरणाची ही घोडी गुरुचरणाची ही गोडी मोहमाया बंधन तोडी मोहमाया बंधन तोडी मन लागो रे लागो 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 रे लागो मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरु भजनी 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 गुरु भजनी गुरु भजनी मावले नाथ गुरु मावले ओम दीनानाथ गुरु मावले दीनानाथ गुरु मावले गुरु मावले ओम दीनानाथ गुरु मावले गुरु महाराज की जय चला आता पोरं सगळे तुम्ही बाहेर थांबून घ्या आणि रिंग देऊ का रिंग द्या बघ निर्गुण प्रार्थना शान ही घालायचं आधी देत होते आता द्यायला लागले कोणीतरी मग जय दिनानाथ ओम दयाला सर का बाजूला भैया मागे मागे सर वरती वाजवू का घ्या फिरून आता दीनानाथ गुरु महाराज की जय.
आजींना एक हार घाला आणि आजीच्या गळ्यातला हार आणि त्या हार आजीला बसणार आहे, ते इथेच थांबा. इथपर्यंत येऊ दे, 10 पावलं. लगेच 16 निसतील सगळे. जय जगन्नाथ. माझी वेळ झालेली आहे, तर माझी विनंती आहे की ज्या जोड्या पूजेला बसणार आहेत त्यांनी शक्यतो मिरवणुकीला जाऊ नका, कारण की मिरवणूक जर 2-3 तास चालेल. राहू दे चप्पल, कारण ऊन खूप आहे. हां हां अच्छा कुठे ओम दीनानाथ गुरु माऊली, ओम दीनानाथ गुरु माऊली.
आबा इकडं. आहे साहित्य आमचे गुरु तुम्हाला पुरवतील. सर्वांनी मी सांगतोय हात जोडा. हो. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्था विश्वाय नमः स्वाहा. विष्णवे नमः श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. गोत्राचा उच्चार करा. म्हणायचंय गोत्रे उत्पन्नाः. आपल्या स्वतःच्या नावाचा उच्चार करा. म्हणायचंय शर्मा. आपल्या पत्नीच्या नावाचा उच्चार करा. म्हणायचे नंश करणक सकल गुरु लघु स्थूल सूक्ष्म आसन भोजन शयन गमन अनृत भाषण सकल पातकानां लघु पातकानां गुरु नमस्कारान् समर्पयामि. हे भस्म डाव्या हातावर घ्या. डाव्या हातावर घ्या. प्रत्येकाने घ्यायचंय. स्त्रियांना थोडस द्या. पुरुषांमधूनच घेतील स्त्रिया. फक्त पुरुषांना डाव्या हातावर घ्या. ओम अग्निरिति भस्म वायुरिति भस्म स्थलरिति भस्म जलरिति भस्म व्योमिति भस्म सर्वगोहमा इदं भस्म मन एतानि चक्षुर्गुंहि भस्मानि. आम्ही इथलं सगळं गायब करू. सगळं मागे चला घेतलं का त्यात पाणी टाकलं एकत्र करा. ह्या बघा या दोन बोटांनी बेन जास्त लावता पुरुषांनी ते भस्म पहिल्यांदी आपलं सहस्रार चक्र या ठिकाणी आहे. या ठिकाणी ते हात ठेवा आणि इथून ते हात पूर्ण शरीराला स्पर्श होतील अशा प्रकारे ठेवा. कपड्यावरून नाही तुरंत तरी चालत पण शरीराला फक्त उघड्या शरीराला लावा. ओम यथाग्निर्दह्यते भस्म तृणकाष्ठादिसञ्जयं तथा वेदता पापं कुरु भस्म शुचे शुचीं. थोडंसं पाणी हातावर घ्या आणि सगळ्या अंगावर शिंपडा. ओमापो हिष्ठामयो भुवताण ऊर्जे दधातण मोहेरणाय यक्षसे यो वः शिवतो. मृत्तिका स्नानं दबाय. हे बघा रस घ्या. रस समाधान एक एक थेंब घेतलं तरी चालेल. त्यात थोडं पाणी मिक्स करावं. ओम जाहा फलिनीर्जा अभला अभगवा मुञ्चन्द्रगोदा लावा. फळांचा रस सगळ्या अंगाला लावा. नंतर पाणी शिंपडा पुन्हा एकदा. तसं टाकून आपल्या अंगाला लावून घ्या. थोडे एखादा हात पाठीकडे पण जाऊ द्यायचा. पाठीला ओम जा ओखदीहि पूर्वादाय हळद लावून झाल्यावर पाणी पुन्हा एकदा. ओम पुरंदुमा देव ओम मानतो के धनये मान आयुखी मानो गोभवामहे. शेण घेतलं प्रत्येकाने. शेण लावा सगळ्या अंगाला. आपला वेळ नाही तेवढा परत अंगावर झालं असतं. आपो अस्माकदरः सुंदरं. चला घेतलं का गोमूत्र घेतलं का. पाणी शिंपडा पुन्हा एकदा. ओम पयः पृथिव्यां वय ओघरे गोबदुखे धान्देवो वः सविता हिरण्यपाणिः प्रतिगर्णात् कक्षरेण पाणिना चक्षुके त्वा महीनां वयोसे. हिरण्य
त्या शेवटचं एक स्नान कुशोदक स्नान गुरुजी तुम्हाला घालताय सगळ्यांनी हात जोडून गर्भाचं पाणी. ओम देवसतपासवितो प्रसवेश्विनोर्बाहुभ्यां पुष्टो हस्ताभ्यां सरस्वती पात्रोर्जन्तुजन्तिये ददामि देवसतपासवितो प्रसवेश्विनोर्बाहुभ्यां पुष्टो हस्ताभ्यां अशिरोर्भैर्गजेन सरस्वती भैर्गजेन बीजायान्नाध्याय विकिञ्जामिन्द्रसेन्द्रियेण बलाय श्रियै यशसे विकिञ्जामि शान्ति विषदासुभं प्रेमे पाहि प्रणुनिधिरः रक्षानो कमलवना. गंगाधरचं स्मरण करा. पापं मे हर जाह्नवी. ओम श्री गंगादेवी नमः. प्रार्थना पूर्व नमस्कारान् समर्पयामि. नदीच्या कडेला जाऊन करायचा असतो म्हणून आपण गंगाधर स्मरण केलं आणि हातात पाणी घेऊन अनेन प्रायश्चित्ताङ्गभूतं दशविस्नानात् भेदकरुणा भगवान् श्री आता विष्णू जगं श्रीराम विष्णुविक्रमे प्रेदाहिदे पदम् पूर्वात्मा वैकुण्ठाधिपते भगवते महाविष्णुवे नमः. एतापाण्यस्य मलिनादोषायां समूरुहः जमर्घ्यमाचमनीयस्थानीयं समर्पयामि. पंचामृत स्नान करायचं. पंचम्या धनसवते भवेयन्निर्लोकतः एक गंगा अक्षर प्राप्त होऊन द्या. प्रार्थना करत तुळशी पत्रावर यामि हरपयामि हरिप्रिया तुलसीदलपत्राणि समर्पयामि. पाणी घ्या इथे करा. दोन वेळेस चांगला पाणी पुरा. पार्वते भूमनी मौगलवेदांब हातात पाणी घेऊन समोरच्या सफरचंदा उची घेऊन पाणी पुरा. ओम सत्यद्वते रमणिंचामि सफरचंदा तुळशी समर्पयामि. हस्तमुखप्रक्षालनं समर्पयामि. पूर्वधराते चन्द्रमुखादाते उगफल निरांजनीची व्यवस्था करा. प्रजापतेर्यस्तहजं पुरस्तात् आयुष्यमग्र्यं प्रजवन्ति शुक्रं यज्ञो भवेदं बलमस्तु तेजः यज्ञो वजवते यज्ञस्य दास् यज्ञो विदेन उपनैषामि. कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रः जलेन शीतलीकरणं कुशवैः देवताभिवन्दयेत आरोग्यार्थे हस्ताभ्यां स्वात्मानं वन्दयेत करौ प्रक्षाल्य. सर्वांच्या आहेत. दोन दोन फुलाच्या पाकळ्या प्रत्येकाने घ्या. ओम यज्ञेन यज्ञाभयाजा सन्ना नागं महिमानः सचन्दद्रपूर्वे साध्याः सन्ति देवाः. चरणकमल योः प्रायश्चित्ताङ्गभूतं विष्णुपूजनार्थेन कर्मणा भगवान् श्री पापहर्ता महाविष्णु प्रियतां नमः. पाणी सोडून द्या. पापहर्ता भगवान महाविष्णूंना एवढ्या पटकन लगेच पाहिजे. ओम करायचं. चला लक्ष द्या. मी जे तुमच्याकडून बोलून घेतोय या दोन गोष्टींवरती संध्याकाळी प्रश्न विचारत असतो. तर तुम्ही लक्ष देऊन माझ्या सगळ्या गोष्टी ऐका. मी संध्याकाळी तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर देतो. एक एक चमचा बोरळकर साहेब प्रत्येकाला तूप द्या. त्यांच्या धोरणामध्ये काळ्या तिळामध्ये तूप एकत्र घ्या. आपण प्रायश्चित्त होम करतोय. एक पवित्र सामर्थ्य
हातात पाणी द्या. तुपाची आवडी त्यांच्याकडे तुपाची द्या. तारेच्या मधून लागला म्हणजे सगळं नाही करायचं पहिला नवीन हातामध्ये कुणी धुवून घ्यायचं खाली ठेवा. स्वाहा म्हणलं की आऊट द्यायची याची स्वाहा 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 प्रार्थना करा. आम्हाला झालेल्या पापातून मुक्ती मिळवून द्या. आमच्या अंतःकरणाला शुद्धी प्राप्त करून द्या. दोन्ही हात त्या आग्नेवर तापवायचे आणि सहस्रार चक्रापासून म्हणजे काळूपासून जर पायापर्यंत स्पर्श करायचा. काळूपासून तर पायापर्यंत स्पर्श करायचा 3 वेळेस. ओम पापो. प्रायश्चित्ताचा पुढचा विधी आहे पंचगव्य करण आणि पंचगव्य प्रार्थना. एक बोर्ड नावाने बोर्ड मंडळाचे सर्वांनी माझ्या मागे म्हणा. स्त्री आणि पुरुषांनी दोघांनी म्हणा. म्हणायचंय यस्य दहती अग्नि इव इंधनम ओम विष्णवे नमः युया इति प्राश्यो मोहिकामयोगुवस्तान मूर्छे दधातण योवाः शिवतमूरसस्य सुशान्तिर्भवतु. वर्तमाने मंगळाकरणविशेषलिकायां शुभकुंडेन तत्प्रदानं करिष्ये. पाणी सोडून द्या. प्रायश्चित्ताचा पुढचा विधी आहे गोपूजन आणि गोदान. गाय तर गायीचं पूजन करून गाय दान करणे. त्यामुळे आपण प्रत्यक्ष गाय दान न करता गोदानाचं गायीचं मूल्य दानाच्या रूपानं आपण ब्राह्मण देणार. सर्वांनी आता उठायचं आहे आणि जे यज्ञाचे आचार्य आहेत त्यांना गंध लावून गोदानाची दक्षिणा द्यायची आहे. प्रायश्चित्त दक्षिणा त्याला म्हणतात. हिताय जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. गणपती मोठा गणपती द्या. नमो ब्रह्मण्य देवाय भूब्राह्मण हिताय जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. करतोय गायीचं मूल्य हे आपण दक्षिणच्या रूपानं देतात. नमस्कार. कात्री आहे का कात्री? इथे कात्री असेल तर क्षौर आपला करायचे. लौकिक रूपेण आपण क्षौर करणार आहोत. कात्री असेल तर द्या. गर्दी होती म्हणून चला जागेवर बसून घ्या सर्वांनी. हर हर महादेव. गोरखनाथ भगवान की जय. सर्वांनी आपल्या नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, पुरेंद्राय नमः, हरये नमः, श्री कृष्ण परमात्मने नमः. प्राणायाम करा. जेवढा मोठा प्राणायाम करा तेवढं तुमचं मन एकाग्र होणार आहे. मोठा श्वास घ्यायचा आहे आणि मोठा श्वास सोडायचा. ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम मौलायिनी घृतामते पुरन्धे सोने सीधधने पृथिव्याः आहितवारुद्राभ्वसवो क्रीडन्ध्रीमा ब्रह्मभिः सौभगाय श्रीनाथवर्यो साधो
यजमानस्य चित्तवृत्तिनिरोधार्थं सर्वारिष्ट सर्वोपद्रव हात जोडा. या ठिकाणी यज्ञ मंडपाच्या आकाश मंडलामध्ये मन हे एकाग्र होणार आहे. रक्षिता पायोरदब्धाः स्वस्तये इंद्रो वृद्धकरवाः स्वस्तिर्नः वदागम निहां कर्णेभिः श्रेणुयाम देवा भद्रं वन्दे देवा चतरा नश्चकरा जरदण्डो नाम उदरातो चतरा पितानो भावाञ्जेमानो मध्य आरे लिखता सविता सबुदयाः देवा आदिदेहि पञ्चगणा आदिद्रजातमदिद्रजातमः मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य ब्राह्मणाचे सवळी हो जय तो ओटीचं होतं ना खोबऱ्याची वाटी तुझ्या दोन मागाशी जय दिनारायण जय दिनारायण 2 मिनिटं नाही का हे तुला लक्षात नाही मी सकाळी तुला लागणार होतो पण माझ्याकडे कुठे भेटत नाही. जय दिनानाथ जय दिनानाथ बस जाऊ दे. कुंकाचं आहे ना तुमच्या हातामध्ये? त्याला कुंकू लावा. तुम्ही लावा. कुंकू लावा. त्या घापची संख्या थोडेसे गहू घ्या. गहू नाही तर तांदूळ इथं पुष्कळ पिशव्या घे. अरे याच्यात काय
दादा लाईट गेली का हो सध्या? हां लाईट गेली अरे पण हे ब्रह्म विष्णू महेशाय नमः आवाहयामी आहे असं सूर्याला दाखवा. आपल्या यज्ञोपवीताला सूर्याचं तेज प्राप्त झालं पाहिजे. आणि यज्ञोपवीतामध्ये एका यज्ञोपवीतामध्ये 9 देवता असतात. तीन दोरे असतात. एका दोऱ्यामध्ये 3 दोरे असतात. 3 त्रिक 9 देवता. आणि जी ब्रह्मगाठ आहे त्याच्यामध्ये ब्रह्म विष्णू आणि रुद्र महेश असे 3 देवता असतात. आणि या यज्ञोपवीताला सूर्याचं तेज प्राप्त व्हावं यासाठी सूर्याला आपल्याला दाखवायचं आहे. कारण की आपला जन्म देणारे एक आई वडील असतात. मात्र आपला दुसरा जन्म होतो तो म्हणजे उपनयन संस्कारामध्ये. आणि तिथे आपला नवीन आई वडील मिळतात जे आपले आध्यात्मिक आई वडील असतात. त्यामध्ये वडील असतात ते सूर्यनारायण हे आपले वडील आहेत. आणि गायत्री माता ही आपली आई आहे. तर आपण आपल्या वडिलांचे आशीर्वाद घेत आहोत. ओम दक्षुरदेव हि दंबुरस्तात् शुक्रमुच्चरत पश्येम शरदः शतं जीवेम शरदः शतघोषणयाम शरदः शतं प्रभ्रवाम शरदः शतमदीनाः स्याम शरदः शतं भूयश शरदः शतात. ते जाणवं गळ्यात घाला माळेसारखं. ते येत आहे ते माईकवाले. गायत्री मंत्र म्हणा आणि तो बेला आपल्या कपाळाला लावा. आणि थोडस पाणी तांबडा सोडावे. इदम अर्घ्यम दत्तन्न मम. पुन्हा एकदा गायत्री मंत्र म्हणा. तो अर्घ्य आपल्या कपाळाला लावा. सूर्याकडे बघत पाणी तांबडा सोडा. सविता सूर्यनारायणाय नमो. असं नाही, दोन्ही हाताने सोडायचं. इदम अर्घ्यम दत्तन्न मम असं सोडायचं. पुन्हा एकदा गायत्री मंत्र म्हणा. अर्घ्य कपाळाला लावा. सूर्याकडे बघत तांबडा सोडा थोडं पाणी. इदम सूर्यनारायणाय नमो. इदम अर्घ्यम दत्तन्न मम. ओम आ कृष्णे रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्यञ्च हिरण्येन सविता तेन देवोज्जाति भुवनानि पश्यन्नो. पूर्वास्वा सविता सूर्यनारायणाय नमो नमः. प्रायश्चित्तार्थे सूर्याकडे बघून 4था प्रायश्चित्त अर्घ्य तांबडामध्ये सोडा. इदम अर्घ्यम दत्तन्न मम. हे बघा तुम्हाला चमत्कार सांगतो. आपण ब्रह्मगाठ हातामध्ये धरून 28 वेळेस गायत्री मंत्र म्हणा. 28 वेळेस. हे अजून धोत्र पाहिजे तिकडे त्या ह्याच्यामध्ये अजून एक पिशवी बघ धोत्राची. हे नाही हे दुसरं आणखीन एक कोण बरं का दादा? काय झालंय तुझं माईक सर्वांनी आपल्या स्वतःच्या पूर्ण नावाचा उच्चार करा. म्हणायचे शर्मा. सर्वांनी आपल्या पत्नीच्या नावाचा उच्चार करा. म्हणायचे नाम्याः सपत्निकाः सपरिवाराः कोराळे ग्रामे वसतां भक्तजनानां द्विपाद चतुष्पाद कर्म विपाक जन्मीश्वर्य पुत्र पौत्रादि वंश अभि संसिद्धये धर्मार्थ काम मोक्ष रूप पुरुषार्थ चतुष्टय प्राप्तये सहाय्य कर्तॄणां समस्त भक्तानां पूर्वजानां प्रासाद प्रतिमा संख्यांक वर्षाणि यावद उद्धार पूर्वक अक्षय्य दत्तभि वृद्धये सद्गुरु गोरक्षनाथ देवतानां अवधूत दिगंबर साध्य एक मुखात्मक
अचल प्राण प्रतिष्ठा अहम करीश ये पाणी सरळ सोडून द्या खाली पुन्हा हातात पाणी घ्या रंगतवेन गणपती पूजन नमो नमः सर्वांना पेल्यामध्ये पवित्र दिलेले आहेत दर्भाचे पवित्र आपल्या जवळ तामनाला खेटून ठेवा आणि त्या पेल्यामध्ये अक्षत टाकून द्या अस्मिन् कलशे वणं साङ्गं सपरिवारं सायुधं समाभायामि स्थापयामि मंगलद्रव्यं समर्पयामि नमस्कार करा प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि आणि सूर्यमंडलात तीर्थाण्यावाय पाण्यात बुडवा 3 वेळेस करा जे तीर्थाणि प्रचरन्ति श्रीकास्ताणि बंपुरुणाय नमः इथे अष्टवारम अभिमंत्र्यो हात काढून घ्या एक फूल घ्या तेरावर चारी दिशेला चिंबडा ओम सेंजन देवारे सेंजन सेंजन दे पुनंदी सोराये ओरे मध्ये केंद्रोत वरदे केंद्वाह दोदाद्वाक्षकाल शंभाद निरजायत पूर्वास्वा दीपस्त ब्रह्मणे नमः ध्यायामि गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि यथा प्रार्थयेतो बोधे पदे परूपस्त्वं कर्म साक्षे अविघ्नकृत यावत् कर्म समाप्ते स्यात् तावत् ओम उदुत्यञ्जात वेद सन्देवं वहन्ति केतवः श्री विश्वाय सूर्यनारायणाय नमो नमः गन्धाक्षर पुष्पाणि समर्पयामि वन्दे सर्वात्मकं रवे वृणे सूर्यादित्य सद्गुरवे नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि सूर्याला नमस्कार करा हातात पाणी घेऊन पाणी सोडून द्या अनेन पूजनेन कर्मसाक्षी देवाः प्रियन्तान् नमो 3 दिवसाचं कार्य महामंगलमूर्तये नमः ध्यायामि चिंतयामि नमस्करोमि हातात अक्षता घ्या ओम बर्वाद्वा श्रीमन् महामंगलमूर्तये नमः एका जणाकडे चांदीचा गणपती असेल एका जणाकडे तांबणामध्ये ठेवायची आहे ज्यांच्याकडे गणपती म्हणून सुपारी आहे त्यांनी ती सुपारी तांबणामध्ये ठेवायची आहे आणि गणपतीवर आपण सिद्धी सहित महामंगलमूर्तये नमः पादयोः सुपाद्यं समर्पयामि पाकळ्या टाकायच्या आहे ओम हस्त आधाय सविता बिभ्रत भृगुं हिरण्ययिं अग्निर्ज्योतिर्निजात वर्गा अद्यापरराविष्णुवेन छन्दसाङ्गेर्सवत ओम भूर्वास्वा श्रीमन्महामङ्गलमूर्तये नमः हस्तयासमज्यतां विश्वैर्देवैरनुमतामरुद्भिः ओजस्वदे पयसा पिन्वमानास्मान् श्रीदे पयसा राजू भाऊ थोडी हरळी मागवा थोडी हरळी मागवा दंडाक्ष फूल वाहिलं स्त्रियांनी हळदी कुंकू गुलाल व्हा सकल मंगल द्रव्यम समर्पयामि नमस्कार आवाज द्या नमस्कार करा त्या फुलाला नंतर ते फूल आपल्या डाव्या बाजूला जमिनीवर ठेवून द्या पूर्वनिर्माल्य तो आम्ही विसृज्यो ज्ञानमयो विज्ञानमयो से सर्वं जगदन्ततो जायते सर्वं जगदं वस्तस्थिते सर्वं जगदं द्वैते सर्वं जगदं द्वैप्रत्येते त्वं भूमिरापो नलो निलो भागवारी वाक्पदानि त्वं नेत्रियादीता त्वं कालत्रियादीता त्वमवस्थात्रयातीतः त्वं मूलाधारतो सिद्धं तं शक्तित्रयात्मकात् बाह्यविरोधायन्त्रितं तं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इन्द्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य तमुषपैः सुपूजिता नादगम्यनं देवं जगत्कारमच्युतं भागवतं गणपति परिसंस्थाप्यो ओम एकवै प्रतिष्ठानां यज्ञो चित्तवैते यज्ञजन्ते सर्वमेव प्रतिष्ठितां गणपतीला आपण यज्ञोपवीत अर्पण करायचं आहे आहे का ताटामध्ये यज्ञोपवीत आहे अमित गुरुजी या इथे सर्वांनी गणपतीचा
स्त्रियांनी गणपतीला हळदी कुंकू आणि गुलाल व्हायचा आहे. यज्ञोपविदंबरमं पवित्रं प्रजापतेर्यः सहजं पुरस्तात् यज्ञोपविदवसे माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादिमय प्रभुमयार्दानि पुष्पाणि प्रजगृहीताम् श्रीमन्महामङ्गलमूर्तये नमः. ओम सत्यंवरदेन परिशिंचामि. आपण समोरच्या फळाचं नैवेद्य दाखवायचं आहे. त्या फळावर आधी पाणी गोल सोडायचं आहे. ओम सत्यंवरदेन परिशिंचामि. ओम अमृतपस्त्र नमसे स्वाहा. ओम प्राणाय स्वाहा. कलावा दिला असेल तो कलावा सुद्धा गणपतीला गोल घालायचा आहे. कर्पूर निरांजन कापूर द्या. प्रत्येकाला कापूर द्या. आत्मधनी प्रजाधनी पशुधनी लोकधन्य भयधनी अग्निः प्रजां बहुलां मे गरोत्पन्नं वयो रेतो अस्मासु धत्त. एकरत्ना गजवदना देवा. एकरत्ना गजवदना देवा. एकरत्ना गजवदना देवा. एकरत्ना गजवदना देवा. लंबोदर सगुणा हो देवा. लंबोदर सगुणा हो देवा. मोदकवाहन वरदा देवा. मोदकवाहन वरदा देवा. मोदकवाहन वरदा देवा. मोदकवाहन वरदा देवा. विद्यानिधि गहना हो देवा. विद्यानिधि गहना हो देवा. एकरत्ना गजवदना देवा. एकरत्ना गजवदना देवा. लंबोदर सगुणा हो देवा. लंबोदर सगुणा हो देवा. कविता देवा. गंडस्थलमद श्रविता देवा. मधुकर रस भ्रमणा हो देवा. एकरत्ना गजवदना देवा. एकरत्ना गजवदना देवा. लंबोदर सुंद सुंदर मंडित देवा. मंडित देवा. सुंदर मंडित देवा. शशिभूषण वदना हो देवा. शशिभूषण वदना हो देवा. एकरत्ना गजवदना देवा. एकरत्ना गजवदना देवा. लंबोदर सगुणा हो देवा. देवा. लंबोदर सगुणा हो देवा. विद्यानिधि गहना हो देवा. विद्यानिधि गहना हो देवा. मधुकर रस भ्रमणा हो देवा. मधुकर रस भ्रमणा हो देवा. शशिभूषण गहना हो देवा. शशिभूषण वदना हो देवा. जय जय गणनाथा हो देवा. जय जय गणनाथा हो देवा. सर्वांनी आरती गणपतीला द्यायची आहे. जलेन शीतलीकरणं पुष्पैः देवताभिवंदयेत. दोन्ही हाताने स्वतः आरती घ्यायची आहे. आरोग्यार्थी अस्ताभ्याम स्वात्मानं वंदयेत. हात धुवून टाकायचंय. हातामध्ये फुलाच्या पाने. सर्वांनी समोरचं एक नारळ हातामध्ये घ्यायचं आहे. त्यावर 2 पळ्या पाणी घाला.
समाधान टायमिंग करायचं म्हणजे कृपा सिंधू सर्वांनी माझ्या मागे म्हणायचंय म्हणा अनेन रिद्धी सिद्धी सहिताय गणेशाय विशेष अर्घ्य तुभ्य अहम संप्रददे न मम. ते श्रीफळ आपल्या पत्नीच्या कपाळाला लावा, स्वतःच्या कपाळाला लावा. आपली काही मनोकामना असेल ती या ठिकाणी आपण सांगायची आहे. आणि आमचा अनुभव असा आहे की जर मंगलमूर्तये नमः विशेषार्घ श्रीफलं समर्पयामि. हात जोडा विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नारायणाय हृदयतिलव्योढाय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. भक्तार्तिनाशन पराय गणेश्वराय सर्वेश्वराय वरदाय सुरेश्वराय. धारापयत्वदे पुनर्मा विश्वदात एक चमचा कलशामध्ये पाणी टाका. इमाम मे वारुणज्योदे हवमय्याज हृदय स्वा ममसुराज. एक फूल घ्या, गंधामध्ये बुडवा, कलशामध्ये वाहून घ्या. स्वांग गंधर्वा अखनौ स्वामिंद स्वाम्रे स्वामोघरे सोमो राजा विद्यमान लक्ष्मादमुच्यत. वाद्य थोडेसे गहू टाका. अद्य भोजरती भक्ता प्रथमो दैव्यो सर्वांडम वयं सर्वाश्चांधान्योदराची हे परास्वानो दुर्बेव्रदनुजाद्रे नशते न छ. उमस्वते वो निकदनं परण्ये उपवसति कृता. भाजे केला सदृशनमद पूर्वम. आमचे गुरुजी तुम्हाला माती देत आहे. 5 प्रकारची माती आहे. ती मातीच्या कलशात घाला. अंस्यो ना प्रतिविनो भवान रक्षणा निवेदने हा शर्मस प्रधा. एक सुपारी घाला. ओंचाहा फल निर्जा अपला अपगवाजास्त बकविणी प्रसोदास्तानो मंचन वगो असा. सुपाऱ्या काही लोकांना नाही घेतलं. नारळ पूर्णाद्रवी परापर सुपर्णा पुनरापद कलशावर अक्षर वहा. तद्वाजामि ब्रह्मणा वंदमान सदाचा तेज जवारोह कलशेवरणं सांगम सविवारं सायं समाभायामि स्थापयामि. त्या कलशावर 2 बळ्या पाणी सोडा. अपामति पूर्णाय मा पाद्यम वर्गम चमणीय स्नानीयं समर्पयामि. एक थेंबर पाणी उजव्या बाजूला. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. एक फूल समोरच्या बाजूने. अवाग्न आया हि वीतये ग्रणो गदातये वीर विष्टय आप भवन्तु वीतये. डाव्या बाजूला पश्चिमे सामवेदाय नमः. सामवेदं पूजयामि. वरुणः क्षत्रमिन्द्रियं भगेन सविता श्रियं यामि. गुलाल अभिरंज समर्पयामि. सर्वांकुरांज समर्पयामि. कलशामध्ये 2 वेळेस पाणी सोडा. सॉरी, तांबड्यामध्ये 2 वेळेस पाणी सोडा. पात्रामध्ये धूपदीप उगलवेदांब. ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. निवेदयामि अभिवद्यमग्रत्रतायो अधोऽवयमाद्य प्रदेतवानागसो अधिकये श्यामो. आकड्या कलशावर वाहून द्या. चरणकमलयोः अक्षरमंत्र पुष्पांजलिं समर्पयामि. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. हातात पाणी घ्या. अनेन पूजनेन वरुणप्रियदानं मम. पाणी सोडून द्या आणि आपले दोन्ही हात कलशाला स्पर्श करून ठेवा. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाधृता. ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता. सर्वे समाधृता. गायत्री सावित्री शांती पुष्टी करितदा. पूजार्थं नृतक्षयकारकाः मुनिश्चे व गोदावरी सरस्वती दिवाकर. हात जोडा. नमो नमस्ते प्रभाय सुषवेतहाराय सुमंग. गुडघे जमिनीवर टेकून बसा. म्हणजेच वज्रासनामध्ये बसा. बसा दोन्ही गुडघ्यावर. कलश हातामध्ये घ्या. कलश व्यवस्थित धरा. नारळ पडलं नाही पाहिजे. पहिल्यांदी कलश आपल्या पत्नीच्या कपाळाला लावा. कलश म्हणजे तांब्या. नंतर स्वतःच्या कपाळाला लावा. नंतर जागेवर ठेवून द्या. हात जोडा. ओम त्रेणी पदाभ्यग्रमे विष्णुगोपादाभ्यां पुण्यं पुण्यां भवन्तो ब्रुवन्तेन प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमार्गे भवन्तो ब्रुवन्तो. बंधनानि त्रीण्य
दीर्घमायुरस्तु पुन्हा एकदा कलश घ्या पुन्हा एकदा कपाळाला लावा ओम त्रया देवा एकादश त्रयस्त्रिकोशाः सुराधयः पुन्हा एकदा कपाळाला लावा ओम त्रीणित आहुर्दिवि बंधन नित्रिण्यपुत्रिण्यन्तः समुद्रे भूदेव मे वरुण चन्द्रमण्यत्रात आहो परमण्डलम् खतीजुहोत प्रजदिष्ट कुसुवतामगृहपदीनात् सोमो कलशावर आडवं ठेवा आडवं ठेवा आडवं म्हणजे असं सरळ शेंडी पुढे आली पाहिजे त्याच्यावर आपण आपला उजवा हात ठेवा आम्ही ड्रोन दिला का प्रत्येकाला स्थले ग्रामे च सदा सर्वदा आरोग्यवस्तु धर्म समृद्धिरस्तु संपदस्तु बाहेर तांबडामध्ये यश्रेयसस्तु उत्तरे कर्मणि निर्विघ्नमस्तु उत्तरम हर हर वृद्धिरस्तु रुद्राः क्रियाः शुभाः शुभनाः सम्पद्यन्ताः मूर्त नक्षत्र ग्रह संपदस्तु कर्ण मूर्त नक्षत्र ग्रह नागदेवताः प्रियन्ताः इति गणे समूर्ते नक्षत्रे सग्रे सारेते प्रियेता दुर्गा पांचल्यो प्रियेता पुरोगा विश्वदेवाः प्रियन्ताः इंद्र पुरोगा मूर्धनाः प्रियन्ताः ईश्वरी पुरोगा ऐका काही जण गडबड करतात बाहेर भूमियांदो घोराणी शाम्यंदु बाबाणी पात्रे पुन्हा एकदा कलश जागेवर ठेवून द्या नारळ व्यवस्थित ठेवून द्या सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहा समजून उमजून करा योगेश गुरुजींनी अगदी व्यवस्थित केलंय सर्वांनी गुरुजींकडे तोंड करा त्यांच्या ते बरोबर लक्षात आलं आपल्याला अपेक्ष मानाय अद्य क्रिय मानस्य प्रतिष्ठा याग आख्यस्य कर्मणि पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तु देव जनाः भुनन्तु मनसाधियः भूतानि जातवेदः कामयेत् तमः प्राप्नुयादमित्युदकरापूर्णमानपक्षे पुण्याहे द्वारचां पुत्रे भूतौदुम्बरे कग्गु सेचमसेवा सर्वो खदं फलानि संपृक्ष्य परिसमुय्य परिलिप्याग्निपसमाधायावृता जग्गो संस्कृत्य भग्गो सा नक्षत्रेण मन्थग्गो सन्निह जुहोते पृथिव्यामुदृतायन्तो यत्कल्याणं पुरासुरगन्धर्वै सद्कल्याणं ब्रुवन्दुना म्हणायचं भूदेवाः भो ब्राह्मणा मह्यं सह कुटुंबिने महाजनान् नमः कुर्वाणायो आशिर वचन अपेक्ष मानाय मया अद्य प्रधान संकल्प निर्दिष्ट अनुसारेण आख्यस्य कर्मणः कल्याणं भवन्तु ब्रुवन्तु कल्याणमस्तु कल्याणम् कल्याणी मावदानि जनेभ्यः भद्रमेभ्यो जवानेभ्यो भूर्ज कल्याणमेव तन्मानुक्षैर्वाचोरवदमी सागरस्तावृद्धिर्वालक्ष्मीप्रभावाचोदाञ्च ब्रुवन्दुनः त्या अधियो क्रियमाणस्य प्रधान संकल्प निर्दिष्ट स्तुया विनाशाख्य पुण्यकल्याण वरदाराजमंगल्यं दानश्रियं च ब्रुवन्दुनः अनैसे भूदेवाः ओ ब्राह्मण अस्य कर्मणः